रात्री राहण्याची सोय होती आणि किती सुंदर आहे हे सगळं। आता आम्ही चहा नाश्त्याला चाललोय। हो ना, हे त्यांचं प्रकाश आमटेंचं घर। आणि सगळा घमघमाट आहे इथे। यांचा हॉल आहे छान। चला बरं झालं। काय आहे? गेस्ट हाऊस, पामुल गौतम गेस्ट हाऊस। जिथे जेवलो तिथेच इथे नाश्त्याची सोय। तुम्ही कुठून आलाय? हो हो, पाहिलं पाहिलं, आलं लक्षात। रात्री त्यांच्या व्हिडिओ मध्ये होता ना। पोहे आणि तरी तरी बघू तशी जरा झाकण उघडून दाखव। हो, नागपूरचं स्पेशल आहे वाटतं। बोल 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 ना आता। चांगले चांगले त्यांची कपाट भरलेली असतात। या लोकांनी दिले चांगले म्हणून ते धारण करून विकतात। आता 100 रुपये घेतात ना, की आपलं ऑफिसला चालले कानाला फोन लावले। ह्यांचा बंगला आहे माई। सगळे प्राणी बंगल्याच्या आजूबाजूलाच आहेत त्यांचे, बरं का? हो ना, ते काय अनाथालय लिहिलंय ना, प्राणी अनाथालय। इकडे स्वयंपाकाची तयारी चालू। एवढं सकाळी सकाळी नाश्ता तर झाला, पण इथे स्वयंपाक। तुम्ही इथे हॉस्टेलमध्ये राहता का रे? अच्छा, मुली आहेत तुम्ही? मग तुमचा हा युनिफॉर्म आहे, हा ड्रेस आहे तुम्हाला इथे दिलेला? नाईट ड्रेस असेल। अच्छा, नाईट ड्रेस आहे। मग सकाळी रोज अशी कामं करता? अरे वा। शाळा आहे का रे आज? किती वाजता? जाई कागडा आहे, कागडा दिसतंय। फुलं वेचतायत। काय वेचता तुम्ही? कचरा काढताय? गवत काढतायत, कचरा नाही। किती मुली आहेत ग टोटल हॉस्टेलवर? काय काय चिमण्यांनो, किती जणी आहेत तुम्ही? 240? बापरे। इथे आम्हाला आता डॉक्युमेंटरी दाखवत आहे। ओळख करून द्या, कुठून आलं, काय करतो? मी राजेश मिरलेकर। काय करतो? मी इलेक्ट्रिकल डब्ल्यू किशन मापाले हिंद स्वराज्यात मध्ये अण्णांच्या बरोबर काम करतो। मध्ये आहे लक्ष्मण मापाली ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून गणेश मारुती आधारे अण्णा आधारेचा पुतणे आहे, एक सर्व्हिसमॅन आहे आणि आता बरोबर काम करतो। तुम्ही राहायला तिथं जायचं? मी राजाराम शंकर गाजरे, आमचा स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी त्यांचा सदस्य आहे या संस्थेचा। काम करतो तिथेच? हो। प्रॉपर्टी शिवाजी मी आनंद स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधीचा 20 वर्ष आहे। कारखान्यावर प्रशासक का झाली तिकडे सोय राहायची? झाली? हो, विश्रामगृह शासकीय। आमच्या जमीनदाराचा मुलगा आहे आणि ते नागपुरात प्रचंड श्रीमंत त्यांना त्यावेळेस ती सगळं पैसेवाला असल्यामुळे, जमीनदार असल्यामुळे त्या काळात त्यांचे असे शौक खूप वेगळे होते। सरकारवाले शौक होते किंवा सिनेमाचे ते सगळे परदेशी सिनेमे बघायचे, त्या ते इकडच्या हिरोईनला पत्र लिहायचे वगैरे, असं बरंच काही करायचे होते। तेव्हा ते सामाजिक क्षेत्रात उतरायचे होते। असं ते सगळं असताना त्यांच्या तरुण वयामध्ये म्हणजे 1935 साली वगैरे ते शिकारीच्या निमित्ताने या भागामध्ये आले होते। जंगल आणि हे सगळे त्यांचे मित्र आणि घेऊन
तो काळ त्यांना तेव्हा लक्षात आला आणि मग कालांतराने त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडला. त्याच्यावरून मग सगळं सोडून दिलं त्यांनी, सगळे हक्क सोडले त्यांच्या प्रॉपर्टीवरचे, शून्य करून काहीच नाही. आणि मग आनंदवन सुरू केलं 49ला. त्यांनी रजिस्टर केली ट्रस्ट. स्वतः डॉक्टर नव्हते त्यामुळे कुष्ठरोगींची ट्रीटमेंट कशी करायची हे शिकून गेलं त्यांनी त्या मदर टेरेसांच्या ह्याच्यामध्ये जाऊन कलकत्त्याला 6 महिने ट्रेनिंग घेतलं कुष्ठरोगांचं ट्रीटमेंटचं. आणि मग आनंदवनाची निर्मिती केली असते. ते टप्प्याटप्प्याने सुरू झालं असतं. मग कालांतराने आनंदवन एस्टॅब्लिश झालं व्यवस्थित, तिथे लोक राहायला लागले, पुनर्वसन झालं. आणि मग बाबांना आठवलं की आपण या भागात जाऊन बघायला पाहिजे, कारण स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी हा एरिया बघितला होता. शिकार आणि हे सगळं आदिवासी सगळे अनुभवले होते त्यांनी. सामाजिक क्षेत्रात काम करायला लागल्यावर आनंदवन 25 वर्ष झाल्यानंतर त्यांना हा एरिया पुरवला लागला. त्यांना ते इकडे आले आणि त्यांनी त्यांच्या मुलांना हा एरिया दाखवलं झालं. आणि बघितल्यावर त्यांनी परिस्थिती बघितली की स्वातंत्र्यापूर्वी जशी परिस्थिती होती, स्वातंत्र्यानंतरही 25-30 वर्षांनी काहीच फरक पडला नव्हता. मग त्यांनी निर्णय घेतला की या भागामध्ये काहीतरी काम करूया. आणि मग शासनाला अप्लाय केला, त्यामुळे या भागामध्ये जागा पाहिजे. शासनाने 3 जागा दाखवल्या होत्या आपल्याला, त्यातली ही निवडली आहे. त्याचं क्षेत्र किती आहे? त्याचं क्षेत्र किती आहे? तसं कागदावर 50 आहे, पण ऍक्च्युअली 42 एकरच आहे. 42 एकर. त्या काळात ते मोजमाप केलं, पण आता एवढं झालं ते मध्ये आपण मोजलं 3-4 वर्षापूर्वी 42 एकर भरलं. आता त्याला ते JCB दिसला, ते चालू आहे, त्याला वाटलं जंगलामध्ये काम चालू आहे, त्याने ऑब्जेक्शन काढलं. मग त्या तिथे थांबला तो आणि मग त्याने ते ऑब्जेक्शन काढलं. त्या स्वयंपाकाची तयारी. एवढ्या रोजच्या भाज्या लागतात. हे हिरवीगार चवळी आहे. किती असेल तरी ती? अच्छा, फरसबी नाही ग, चवळी आहे. हिरवीगार आहे तेच. आणि हे काय इथे वाळ टाकलेलं? माई विचार काय आहे? हो का? नंतर लाल होत असेल का? नाचणीचं कणीस आहे. नाचणी आहे खरंच? तिचं काय करतात? पण हे लोक एवढ्याशा नाचणीचे काय करणार? हे पर्लकोटा काय गेस्ट हाऊस आहे? अच्छा अच्छा. त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे पुस्तक आहे चांगले वाचण्यासारखे. संविधान आहे, नंतर नवी पिढी नव्या वाटा, प्रकाश वाटा, नेगेल भाग 1 भाग 2 आणि रानमित्र. अच्छा. तुम्ही इथे काका किती वर्षापासून? सुरुवातीपासून आहे ना? मी 46 वर्ष झाले, मला 78 पासून येत आहे. तुमचं नाव एकदा सांगा म्हणजे मनोहर यंपलवार. आम्हाला माहित आहे, पण तरी माझ्या मनोहर यंपलवार. हा. मग तुमचं कुटुंब वगैरे सगळं इथेच काका? इथे सगळं. अच्छा. मग तुमची मुलं काय शिकली? इथेच शिकली? मुली इथं शिकली 10वी पर्यंत. नंतर मग तिकडे आनंद कॉलेजला शिकली. अरे वा. अच्छा. हा. मग आता काय करतात ते? आता ते दोघे पुण्याला आहेत. एक मर्सिडीज कंपनीमध्ये आहे, GM म्हणून. हो. आणि मग बँगलोरला वगैरे की काय? नाही, पुण्याला. पुण्याला. अच्छा. एकाने कथ्थकमध्ये MA केलं. हो. अगदी जरा वेगळंच सगळं. खूप छान. आणि तिथे पण तुम्ही एवढी छान माहिती दिली प्राण्यांची, पण तुमचे नियम आम्हाला फॉलो करायचे आहेत, म्हणून आम्ही गुपचूप पण फोटो वगैरे काही काढला नाही. आणि त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. नाही हो काका, आम्हाला पाळावे लागतात खरं. ऍक्च्युली ना तुमचं आम्हाला एक YouTube-साठी व्हिडिओ तयार करायचा होता, म्हणून आम्हाला ते काढायचे होते. जर तुम्ही परमिशन दिली तर. नको नको नको. नाही नाही, बरोबर. गव्हर्नमेंटचे त्यांना त्यांनी संमती दिली, हेच तर परमिशन दिली, हेच खूप आहे. हो हो. इथे पर्यंत हो ना जप्त करायला चाललं होतं. मग भाऊनी म्हटलं बघ की प्राण्यांच्या सुरक्षेसाठी मला ती पद्मश्री दिली आहे, ती पण घेऊन जा, प्राणी घेऊन जा. आणि बघत नंतर मग बऱ्याच ठिकाणी मीडियाने वगैरे ते उचलून धरले सगळ्या गोष्टी, त्यामुळे मग ते थांबलं. खूप छान वाटलं, म्हणजे सार्थक झालं इथे आल्यावर. ही व्यायामशाळा आहे. अच्छा.
पॅटर्न सारखे आहेत हा आणि आपले दरवर्षी किमान 2 तरी विद्यार्थी नॅशनल अरे बापरे, या व्यायामशाळेत ना? ऍथलेटिक्स मध्ये अरे बापरे. दरवर्षी 2 तरी विद्यार्थी जातात आमचे. इथल्या व्यायामाला किती वाजता येतात मुलं साधारण? 5 वाजता अच्छा. संध्याकाळी आणि सकाळी. आपण जसं विटा करायचं तसं कौलांचं हे केलंय बघ किती छान. हो हो. संध्याकाळी 2 टाइम आहे. ते शाळेचं ग्राउंड आहे, 400 मीटरचा ट्रॅक आहे. अच्छा, बापरे बापरे, 400 मीटरचा. कारण इथे त्यांना दिला जातो सराव आणि सुविधा उपलब्ध आहे. दरवर्षी आमचे किमान एस्टार शाळांमध्ये अशी ग्राउंड नाहीये. नाहीये. काय सांगावं, शहरामध्ये बिना मुश्किल आहे. बिना ग्राउंडच्या शाळा आहेत. हा. शाळा शहरामध्ये पण मुश्किल आहे. फुलाऱ्यासारख्या आहेत. खरं गव्हर्नमेंटने परमिशन द्यायलाच नको बिना ग्राउंडच्या शाळेला, नाही? पण आता काय शहरातले मग सिटीमधल्या सगळ्या शाळा बंद होतील. व्यायामशाळा आहे. दरवर्षी आमचे किमान 2 तरी विद्यार्थी नॅशनल जातात ऍथलेटिक्स मध्ये. आणि आमच्या 2 मुली ऑलिम्पिकची तयारी सुद्धा 2 मुलींची. बापरे. रनिंग मध्ये बालेवाडीला आहे, पुण्याला आहे आणि भुवनेश्वरला आहे. तर त्या दृष्टीने आपण ही व्यायामशाळा बांधून घेतली. इथं मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा 4 राज्यातले आपले पेशंट येतात. ब्रेन, हार्ट आणि कॅन्सर सोडून सगळ्या प्रकारचे आपले तिथे असतात. भाऊंची दोन्ही मुली इथंच काम करतात. डॉक्टर दिगंत आणि त्याची पत्नी डॉक्टर अनुजा, ती गायनेकोलॉजिस्ट आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यात मोठा जो प्रश्न होता डिलिव्हरीचा ते पण अत्यंत आवश्यक असेल तेव्हा ती सिझर होते. महिलांचे सगळे प्रॉब्लेम हां, सगळे सुटले. आणि धाकटा अनिकेत तुम्हाला भेटला, तो मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्याची पत्नी आणि तो शाळा, एज्युकेशन आणि जे भाऊंचे काही कार्यक्रम होते, तक्रार वगैरे निवारण, ते सगळं आता अनिकेत बघतो. प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी जवळजवळ 30 गावात तलाव करून दिले आणि तलावाच्या माध्यमातून 30 गाव व्यसनमुक्त केले. त्यांना ज्या गावात तुम्हाला तलाव पाहिजे असेल त्या गावच्या लोकांनी दारू, गुटखा आणि खर्रा या गोष्टी बंद करायच्या. 30 गाव व्यसनमुक्त झाले. अरे वा. याच्या व्यतिरिक्त आपण 7 गावात सेंटर खोललेले आहेत. डॉक्टर दिगंत आणि मोबाईल हॉस्पिटल, ते स्वतः जात असतात, फिरत असतात गाडी घेऊन. आणि नेलगुंडा 25 किलोमीटर तिथं शाळा सुरू केली आहे दिवाळीसाठी. आणि ती शाळा इंग्लिश मीडियम आहे. बापरे. म्हणजे आपली भाषा याच्या फाईड लँग्वेज आहे मराठीमध्ये. माडिया, गोंड, हलबी, वतनकार आणि गोवारी 5 प्रकारची भाषा बोलली जातात. आणि 5 भाषेला लिपी नाही यांची, बोली भाषा आहे. त्यामुळे आपली भाषा यांची फाईड लँग्वेज आहे. आपण तो उपयोग करून पाहू. समीक्षा, अनिकेतची पत्नी समीक्षा, तिने तो प्रयोग करून पाहिला आणि तो सक्सेसफुल झाला. म्हणजे 4 महिन्यामध्ये पूर्ण इंग्लिश बोलायला पण लागली. इथल्याच मुलांना मग ह्या भाषांवर PhD करणं किंवा त्यांची लिपी तयार करणं हे काम द्यायला हवं. काय होतं भाषाशास्त्रीय अभ्यास. तर आमचे हजारो विद्यार्थी डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर IIT मध्ये आहेत. 1970 मध्ये पहिल्यांदा जेव्हा बाबा इथं आले आणि त्यांनी तो परिसर बघितला तर त्यांच्या असं लक्षात आलं की ती परिस्थिती फार बिकट आहे, भयानक आहे. म्हणजे यांना माणसंच माहीत नव्हतं. यांनी बाबांना बघितलं, सगळ्या लोकांना बघितलं, ते लोक जंगलात पडायला लागले. बाबांना वाईट वाटलं की 19व्या शतकामध्ये माणसाने माणसाला पाहून पडावं, यासारखी वाईट परिस्थिती नाही. यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. तो अधिकार यांना द्यायचा असेल तर आपल्याला इतरांवर काम करावं लागेल. संध्याकाळी सिक्युरिटी पेट्रोल, थंडीचे दिवस होते सिक्युरिटी पेट्रोल, आणि बाबांनी सांगितलं मला या ठिकाणी काम सुरू करायचं आहे. भाऊ म्हणे बाबा मी काम केलं, तुम्ही घ्यायला थांबता, कारण ते परिस्थिती त्यावेळेचा काळ असं होतं, रस्ते नव्हते एक तर, आणि बाबांची तब्येत पाहता बाबांनी थांबावं हे बरोबर नव्हतं. मग जागेची मागणी केली, जागा ताब्यात पण 3 वर्ष लागले आणि 23 डिसेंबर 1973 प्रकल्पाची स्थापना झाली. बाबांना त्यावेळेला मणक्याचा त्रास होता का? होता. 1973 प्रकल्पाची स्थापना झाली आणि हा प्रकल्प सुरू झाला. पण डॉक्टर म्हणजे काय कोणाला माहिती नव्हतं, कारण मांत्रिकाचं राज्य होतं. मांत्रिक म्हणजे ते पूर्व दिशा. कारण असं होतं इथं मलेरिया प्रमाण खूप जास्त होतं, ब्रेन मलेरिया. ते जंतू एकदा ब्रेनमध्ये गेली पेशंटला झटके येतात, कोणाला फेस होते, डोळे मोठे मोठे होतात. असं काय झालं की मांत्रिक सांगा त्याला भूतांनी पछाडलेलं आहे. डॉक्टरकडे नेऊन डॉक्टर काय करणार आहे. पण जेव्हा मांत्रिक स्वतः दवाखान्यात आला तर लोकांच्या लक्षात आलं की हा आपल्याला गंड होतोय, आणि मग हळूहळू पेशंट यायला लागले. तर भाऊ नुसतं गोड वाटण्याचं काम नाही केलं, तर त्यांच्यात
विश्वास निर्माण केला. पण मांत्रिकाला दवाखान्यात आणणं हे मोठं तुमचं क्रेडिट. तेच म्हणलं, कारण त्याने पाहून घेतलं ना मांत्रिकाला का दवाखान्यात तिथे गेलेले पेशंट दुरुस्त होऊन येतात बा, मग आपण घेऊन जावं. ते त्याला कळलं, प्रत्येक आपापलं भागतो ना त्या स्वतःचं अंतर खूप राहिले ना आनंदवन ते याची. हा अंतर खूप आहे, लांब खूप राहिले. अंतर खूप आहे त्याच्यामुळे. थोडं जवळ यायला असं तर की तर मग असाच एक पेशंट आला आणि भाऊने विचारलं कशाने आला, तो म्हणे बसने आलो. तर बसने आला तुमचं तिकीट असेल, आहे तिकीट म्हणे. मग तिकीट दाखवलं. मग किती पैसे दिले, हो इतके दिले म्हणे. मग परत घेतले का, नाही घेतले. काय नाही घेतले तर माहिती नव्हतं, हिशोब माहिती. पैसे दिले ते घेतलेच नाही परत. काय हरकत नाही, ठीक आहे. कारण यांना मागणं माहित नव्हतं आणि त्यांना देणं माहित नव्हतं. दिलेलं आहे ना. मग रस्ता जवळ असल्यामुळे तो एक फायदा झाला. वापसीला गाडी थांबवली आणि त्याचे पैसे वसूल करून दिले. ड्रायव्हर कंडक्टरचे भांडणं झाले, तुमचा काय संबंध आहे, तुम्ही दवाखाना टाकलाय, गोळा आठायचे काम करा, बाकीचे काम आमचे साहेब लोक करतील. भाऊनी सांगितलं आज पण साहेबांनीच केलं, आता आम्हाला कळलं. त्याचे पैसे त्याला परत मिळाले आणि हा मेसेज गावागावात गेला. आणि मग जे कोण लुटल्या गेले होते तर ते तुम्ही विचार करा की 40-40 किलोमीटर 20-25 गावच्या गाव पूर्ण यायला लागले. ज्याच्यावर अन्याय झाला त्याला त्याची जाणीव झाली, हे महत्वाचं काम. गावच्या गाव पूर्ण यायला लागला. आणि मग असं लक्षात आलं की याच्या सुधारणाच करायची असेल तर आपल्या शाळा सुरू कराव्या लागेल. मग 1976ला मग शाळा सुरू केली. शाळा सुरू केली, पण आता शिकून काय होणार आहे बघा, ह्या शिका तर फायदा काय आपल्या शिकून. आणि नरबडीची प्रथा होती, त्यामुळे आपले पालक पोरं पाठवत तयार नव्हते. पण त्यांना 25-30 पोरं धरून आणले, किमान खायला भेटतं बा. 3 टाइम राहिले, राहायचे, परत निघून जायचे, परत त्यांना घेऊन यायचं, परत पडून जायचे, परत घेऊन यायचं. असं करता करता मग 2 शिकले. आणि त्यात 2 डॉक्टर झाले. डॉक्टर कन्ना मडावी, आमचा पहिला डॉक्टर आदिवासीतला, त्यांनी गायनिकमध्ये MD केलं. बापरे. आणि दुसरा बालरोग तज्ञ. आता इथे सेवा देतात. नाही, ते बाहेर आहेत. आता हा तो इथं ऐरीला आहे, पण ते याच परिसरात या परिसरात काम करतात, ते महत्वाचं आहे. आता झाले सर्व डॉक्टर लोक याच भागात काम करतात, हे महत्वाचं आहे त्यांच्यासाठी. ते गरज पडली तर येत असते तुम्हाला. म्हणजे कॅम्पच्या वेळेस वगैरे येत असतो. आपण दरवर्षी कॅम्प घेतो आम्ही, सर्जिकल कॅम्प घेतात की नाही. ब्रेन हार्ट आणि कॅन्सर सोडून सगळ्या पहिले आणि सर्जरी कॅम्प घेतो. मध्यंतरी 2 वर्ष आधीची गोष्ट आहे, डिलिव्हरीसाठी छत्तीसगडची बाई जंगलच्या रस्त्याने 35 किलोमीटर चालत आहे. बापरे. तुम्ही विचार करू शकता की एकीकडे समृद्धी महामार्ग आहे आणि एकीकडे हा मार्ग आहे, म्हणजे काय परिस्थिती असेल. पण तसं होऊ नये म्हणून डॉक्टर अंगाणी त्यांच्यासाठी माहेरघर सुरू केलं. जसं पहिल्या डिलिव्हरीला पोरगी आईकडे इथे माहेरपणाला माहेराला, तर त्यांच्यासाठी ते माहेरघर सुरू केलं. आणि त्यांना आव्हान केलं की एवढा त्रास घेण्यापेक्षा तुम्ही घरी येऊन राहा, 2 महिने आधी, 3 महिने आधी, 1 महिना आधी. आणि आजच्या परिस्थितीला 15-20 बाय आपल्याकडे मुक्कामाला असतात, येऊन राहतात. डिलिव्हरी झाल्यावर आपण त्यांना 10 दिवस परत ठेवून घेतो. बापरे. बाळाची आईची काळजी. आणि नंतर मग आपण तर जे शक्य असेल ते करत गेले. बऱ्याचशा वेळांनी दोघा भावांनी दोन्हीकडे सांभाळून घेतलं. त्यांचे कार्य वाढवले त्यांनी. सुरुवातीला छोटा दवाखाना होता, आता मोठा दवाखाना झाला. आता इथे बांधकामाला जवळजवळ 6 करोड समोर जवळजवळ 6 करोडचा खर्च आला. आणि हा सगळा खर्च डोनेशनमधून झाला. आमचा हा प्रकल्पच फक्त व्हिजिटरच्या डोनेशनवर अवलंबून आहे. बाकी सरकारची कुठल्या NGOची आपल्या मदत नाही. तुमच्यासारखे दाते आहेत आणि आमचं कार्य चांगलं आहे. की कधी थोडंसं हे वाटतं बघा काय होईल. जसं 2019 मध्ये कोरोना आला, थांबले, डोनेशन थांबलं. पण थोडंसं पहिल्यापासून खर्च थोडंसं सीमित आणि व्यवस्थित ठेवलं आहे, त्यामुळे ते शक्य झालं. इकडे पाण्याची पण व्यवस्था नव्हती. इकडे आम्ही विहीर खोदले, बोरवेल केले, पण पाहिजे तेवढं पाणी लागलं नाही. रेतीली जमीन पाणी मुरत नाही पाहिजे तसं. मग पुण्याची कंपनी ॲटलस्कोप, त्या कंपनीने आम्हाला मदत केली आणि जवळजवळ 3-3.5 करोडचा खर्च आला. बापरे. नदीवर पाणी आणलं. 3 किलोमीटर नदी आहे, तिथून पाणी आणलं आणि इथं टाकीत पाणी भरून डिस्ट्रीब्यूट करतात. असं एकही काम नाही की जे डॉक्टर साहेबांनी केलं नाही. त्या काळामध्ये व्हेटरनरी डॉक्टर नव्हता. गायची डिलिव्हरी, बकरी डिलिव्हरी, मच्छी डिलिव्हरी, जनावरचं पाय मोडलं, काही झालं की भाऊकडे घेऊन जा, भाऊ करतात. हा त्यांचा विश्वास आहे. भाऊ तो विश्वास सार्थ केला. बापरे. रेडिओ, टेप रेकॉर्ड, घड्याळ हे सगळं. असाच एक पेशंट आला, टाकीत रेडिओ पाहून त्याला सहज विचारलं, बा
रेडिओ घेऊन फिरतोस म्हणजे तू साधा की बंद आहे? म्हणजे बंदच आहे आणि दुरुस्त करायला माझ्याकडे पैसे नाही. हो म्हणजे काही हरकत नाही, पेशंट संपले की मला बघतो. पेशंट संपल्यावर जाऊन घेऊन गेले, फोन कॉल करून त्याचं वायरिंग वगैरे करून त्याला आणून दिलं. बिना पैशाने काम झाला, रेडिओ सुरू झाला, त्याला आनंद झाला. पण नंतर गावागावात मेसेज केला भाऊ रेडिओ पण दुरुस्त करा. मग येताना मग ते पण म्हणजे सांगण्यात होती की माझं काम नाही, पुढे जा. तसं झालं नाही आणि लोक जुळत गेले. नाही तर छत्तीसगडला दवाखाने असतील, मध्य प्रदेशला, आंध्रला, सगळीकडे दवाखाने असतील. कमी तिथे आम्ही आम्ही असं त्यांचं सगळीकडे दवाखाने होतेच. पण इथं एक फायदा असा आहे त्यांचा की येण्या जाण्यात त्रास होतो, औषधी मोफत मिळते, त्याच्यावर समजा 2 नातेवाईकांची ताना जेवण मोफत मिळतं. त्यामुळे पेशंट येतात लोक सर्जनी येतात आणि त्यांचा इलाज सुरू होतो. आपण आता शाळा पाहू. आता भाऊ इथेच राहतात, आराम करतात म्हणजे आज इथेच नाहीये इथेच राहतात. जर कुणी बोलावलं बघतात का ते? नाही नाही आता नाही. आता वय किती आहे त्यांचं? आता मुलगा आहे, सून आहे, ते बघतात. नाही, वय किती आता भाऊ? 76. म्हणजे विकास भाऊ 2 वर्षांनी मोठे आहेत. 78 असेल त्यांचं. 14 महिन्याचं अंतर आहे ना त्यांचं काहीतरी. अंतर कमी आहे. प्रामाणिक ना? आणि आज आहे, आता हे बोलत होते ना आज आहे, नंतर अल्पसंतोष असल्यामुळे त्यांना ते नाही. बरं, त्यांच्या जमिनी वगैरे आहेत का? आहे जमीन. आता ते आपण आल्यानंतर त्यांना शेती करायला शिकवलं. शेती माहिती नव्हतं, कंदमुळं आणि शिकार एवढंच त्यांचं. एवढं त्यांचं जीवन होतं. शिकार भेटली तर शिकत आहे, नाही तर मग थोडंसं मारून घ्यायचं आपलं संध्याकाळच्या वेळी. मला वाटतं ते की जेणेकरून त्यांना भाजून खाता आलं पाहिजे, घरात अंधार दूर झाला पाहिजे. नंतर मिठाचा पुरवठा केला की जेणेकरून त्यांना चव थोडंसं हे करायला पाहिजे. मीठ माहीत नव्हतं, मीठ पण माहिती नव्हतं. तेच म्हटलं, मीठ पण माहिती नव्हतं. त्यांचं त्यात सिनियर गायला पण सुरू करा असं मुलांची मागणी, पण आपण करायला पाहिजे ना. हो पण कसं करणार? खर्च अपाट आहे, खर्च अपाट आहे ना. इमारत तर तुमच्याकडे आहे शाळेची, तिथेच करू शकता ना तुम्ही. इमारतीचा खर्च तर- विद्यार्थ्यांचा खर्च, विद्यार्थी आणि शिक्षकांचा खर्च शिक्षकांचा खर्च. सेटअप आता आहे तुम्ही समजा. विचार करा, तुम्ही प्रकल्पात 1000 लोक राहतात, 1000 लोक राहतात. 50 रुपये जर धरले एका टायमाला 50,000 जातात. 50,000 जातात दिवसाला 1.5 लाख. 3 टायमात 1.5 लाख नुसते जेवणाचे. औषध आहे ते वेगळं. हा, ते वेगळं. शिक्षण आहे ते वेगळं. त्याचा खर्च अफाट खर्च आहे. हे सगळं आलं. छत्तीसगडची मागणी आहे, आम्हाला दवाखाना शाळा सुरू करू. जाणार कुठं आपण? पण फॉरेन मधून हे नाही नाही नाही, हे चुकीचं, फार चुकीचं आहे, फार चुकीचं आहे. बऱ्याच लोकांना म्हणजे हा गैरसमज आहे की बाबांना फॉरेनची खूप मोठी मदत आहे. तसं नाही आहे. जसं तुम्ही पाहायला आले तसं तेही पाहायला आले एखाद्या वेळेस, आणि इकडे कोणी येतच नाही. आनंद आले तर एखाद्या वेळेस फार कमी आहे. तर ते काहीतरी जाताना देऊन जातात, पण त्यासाठी म्हणजे नेहमीसाठी हे नाही असं नाही. आपल्या विहिरीत एक डेंगी कक्ष असेल तुमचं, तिथे डेंगी रोग हां तेच चालतं. कार्यालय आहे आपलं, कार्यालयामध्ये ज्यांनी जाताना तुम्हाला कोण द्यायचं असेल देऊन जायचं, तर त्याच्यावर सगळं चाललं आहे. फॉरेनचं वगैरे काही नाही. फार सुगंध आहे बघ ना प्राजक्त. कृष्णाने किती काम, चांगलं काम केलं आहे. स्वर्गातून घेऊन आलो आपण. प्राजक्ताचे नाही काय, स्वर्गातून आणली. वा, काय सुंदर एक एक कल्पना आहे इथे. छान. हॉस्टेल आहे मुलांचं. अच्छा, ही शाळा तिकडे ड्रॉइंगचे वर्ग आहे. अच्छा, इथे ड्रॉइंगचं आहे, ड्रॉइंगचे वर्ग. अच्छा, त्या एलिमेंटरी वगैरे परीक्षेला किती सुंदर केलं आहे. सध्या ड्रॉइंगचे 300 विद्यार्थी आहेत आपल्याकडे. किती? 300 विद्यार्थी. बाप रे. आजूबाजूचे इथून आमची पण येतात एक जे जे ॲडला आहे हो का? मुंबई जे जे मुंबईला तिथे काय म्हणून? शिकतीये. शिकते. हो, अरे वा. नाही ना, तिला ऍडमिशन म्हणजे ऍडमिशन मिळालं पण हॉस्टेल मिळत नव्हतं. सगळं हे करून जे जे स्कूल ऑफ आर्ट. वर्ग पण छान आहे. आणि अनुदान फक्त 480 मुलांसाठी. अरे बाप रे. 12वी सायन्सच्या 150 मुलांना मुलं तो तुमचा संस्था करते.
बरेचसे काही मध्यंतरी पाहुणे आले होते. ते पाहुण्यांनी 1-2 पाहुण्यांनी काहीतरी खर्च मुलाचा खर्च उचललेला. दत्तक घेतले का? एका मुलाचा खर्च जवळपास 22,000 खर्च वर्षाला. बापरे. ते सगळ्या ड्रॉइंग मुलांनी काढले. त्यांना ते एलिमेंटरी इंटरमिजिएटचे हो हो हो. ड्रॉइंगचं सुरू आहे का बघून घेऊ आपण. सुरू झाल्या नाहीत ना अजून, शाळेला सुट्ट्या असतील. हा फळ 10 वाजता जेवण झालं की मग मध्यंतरीमध्ये फळ आपण केळं असतील. अरे बापरे. काजू किसमिस मनुका वगैरे सगळं मुलांना पौष्टिक सगळं. गव्हर्नमेंटची ग्रँट आहे ना काका इथे? 480 मुलांसाठी. 480. अच्छा अच्छा. बाकीच गव्हर्नमेंटचा नियम काय की तुम्ही एका वर्गात 40 विद्यार्थी ठेवायचे. हा 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 हा. तर मी तुम्हाला माहिती सांगतो तुम्हाला की इथं माडिया, गोंड, हलबी, वतनकर हो हो हो. आणि 5 प्रकारचे आदिवासी राहतात आणि यांचे 5 भाषा देखील बोलीभाषा यांची. आणि मराठी शिकायचं म्हटलं की 1-1 वर्ष जातं. बरोबर. आणि 40 विद्यार्थी ठेवले ते ट्राफ होऊन जाते. हो हो. पहिल्या वर्गात आम्ही कमीत कमी 50 विद्यार्थी होतो जेणेकरून ते 10वी 40 तरी जायला. त्यांचं जेवण येत असेल ना गव्हर्नमेंट कडनं? पोषण त्यांचं मोजून तोरण असतं. मोजून नाही आमचं. नाश्ता म्हणजे फक्त आम्ही नावाला नाश्ता आहे, जे असेल ते पोटभर. हो. प्रत्येक शाळेमध्ये त्यांच्याप्रमाणे ते मोजून देतात. नाही नाही, शाळेत आमच्या साईडला तर नाश्ता नाही, डायरेक्ट जेवणच. तुमच्याकडे नाश्ता ऐकून विशेष वाटतं. मोजूनच आहे. आश्रम शाळा आहे ना, आपल्या इथे कसं नाश्ता फक्त नाव दिलं आहे, जे असेल ते पोटभर. मुलं त्याच्यामुळे सुदृढ राहतात ना. दवाखाना लागतच नसेल मुलांना. झाडाचं काष्ठशिल्प कसं बनलंय मग. काय वेगळ्या पद्धतीने बांधला मी. काय ते सभागृह. हो. हे काष्ठ तयार झालं झाड. हे काष्ठशिल्प फार सुंदर केलंय, प्राणी रंगवून. हे मला कसं हे सभागृह यांचं. वा 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 वा. काय येते? वाळवीचं. अय्या, आपोआप तयार झालंय. वाळवीने केलंय. बापरे. म्हणजे कधी तयार केलंय? आताच झालंय. अरे खूप दिवस लागतात. आणि यांची स्त्री प्रधान संस्कृती आहे, स्त्रीला प्राधान्य आहे. आपल्यामध्ये यांच्यामध्ये मुलाने मुलीला द्यायचं. ज्याची ऐपत नसेल त्या मुलाने मुलीच्या घरी 2 वर्ष काम करायचं. जाऊन सांगतो आमच्या नवऱ्याला. 2 दिवस काम करायचं आणि 2 वर्षानंतर 2 वर्षानंतर जर मुलीने म्हटलं मुलगा मला पसंत आहे तर त्यांचं लग्न होतं. हो. अच्छा. आणि हे जे हे अखंड लाकडात तोडलेलं आहे, अखंड लाकडात केलेलं, तोडलेलं आहे. जसं आम्ही आनंदवनात बघितलं अशा प्रकार. अखंड लाकडात तोडलेलं आहे. आणि हे नवऱ्या मुलाने करायचं असतं. अय्या त्याचे काही स्किल आहे की नाही बघता येईल. अय्या. मुलीला बघता ना, शिवून दाखव, त्याला हे असं सगळं येतं का, सुतार काम, तर तो योग्य आहे लग्नासाठी. आणि कुणाच्या घरात कुठले कार्यक्रम असेल तर प्रत्येक घरातून तांदूळ, तिखट, मीठ, हळद, दारू, लग्न कार्य वगैरे काय असेल ते त्याच्या घरी पोहोचतात न चुकता. प्रत्येक घरात पूर्ण गाव देतं. पूर्ण गाव देतं.
वा त्यामुळे काय होतं की किती गरीब असेल त्याचं कार्य पूर्ण होतं. पूर्ण होतं बरं. म्हणजे त्यांची संस्कृती जास्त सुधारलेली. सुधारलेलं आहे, खरंच सुधारलेलं आहे. चांगले विचार आहेत हो. विचार आहे. ते काही 7 पिढ्यांसाठी साठवून ठेवत नाही ना. हे आपल्याकडेच आहे. वृत्ती वाईट. पुढच्या पिढ्या जगल्या पाहिजे. ते वर्तमानात जगतात. वेल आणलेली दिसते ना. तो वेल आणलेला आहे. आणि हे 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 तुम्हाला ड्रॉइंग चांगली दिसते की नाही? हा हा. हे उजळीचं आहे, उजळीचं. अय्या असं चालतात ना ते. वाळवीने काढले. वाळवीने केलेलं आहे. एवढी सुंदर डिझाईन करते वाळवी. वाळवीने केलेलं. साल खाल्ले पूर्ण. बापरे सगळी वाळवीने केलेलं आहे. निघालाय ताई हो हो. हे निघाले हे पूर्ण. आणि त्याच्या आतमध्ये ती वाळवी होती. दरवर्षी आम्ही हे नवीन तयार करतो. हो का. 23 डिसेंबर हा वर्धापन दिन आहे. अच्छा. संस्थेचा. हा. 24 डिसेंबर भाऊंच्या लग्नाचा वाढदिवस आहे. 25 डिसेंबर बहिणीचा वाढदिवस आहे. अरे वा. 3 दिवस 26 डिसेंबर भाऊंचा वाढदिवस आणि बाबांची जयंती. अच्छा. मध्ये आम्ही ते सगळं नवीन करून देतो सगळं. डिसेंबरातले लोक जरा हा, कार्यक्रम हुशारच असतात. काय 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 काय. हो. चला. हॅलो. हा यांना सायकल पण आहेत लोक बिरादरीवाले. बालोद्यान ठेवलं ना. हा. हो हो उगाच आणि ते उवा वगैरे. नवी पासून मग ते स्वतः आपल्या अच्छा अच्छा अच्छा. 8वी पर्यंत आम्ही तसं हा फार सुंदर केलं ते. बरोबर आहे ना. काम वाढतं. हा दवाखाना आहे. अच्छा. नाही या विद्यार्थ्यांच्या चपला दिसतात. नाही नाही ओपीडी वाले येते. विद्यार्थी कशाला जातील तिकडे. दवाखान्यात का जातील गं? नाही आजारी असतील 50 बेडची व्यवस्था आपल्या इथे. पण सर्जिकल कॅम्पच्या वेळेस आपण 100 दिवशी ऑपरेशन करतो. अच्छा. त्यावेळेस दोन्ही बाजूला एक ठेवतो आपण. इकडे जागा आहे. 4 ऑपरेशन थिएटर आहे. 2 जनरलसाठी, 1 डोळ्यासाठी आणि 1 डिलिव्हरीसाठी. आता भाऊंचा मुलगा आणि सून दोघं आहेत. बाहेरचे 3 डॉक्टर आहेत. 2 MBBS, 1 डेंटिस्ट. म्हणजे 5 डॉक्टर वगैरे आपल्या. पण आय स्पेशालिस्ट येऊन मग करून जातात का? वार वगैरे भरला असेल. एक दिवस येतात. म्हणजे आमचं आहे डॉक्टर आहे तो दोडका बसणारा मुलगा. त्याचं ट्रेनिंग दिली आहे त्याला. त्याला बाप पण दवाखान्यात असला तो पण दवाखान्यात जगदीश म्हणून नाव द्यायचं. ते करतो सगळं. आणि मग डॉक्टर येऊन फक्त ऑपरेशन चेक करून सगळं लिस्ट करून ठेवतो. डॉक्टर कोणाकोणाचं काय असेल. मुलींना चष्मे वगैरे पण दिले. हो हो ते काय. चष्मे पण आपल्या इथं तयार होतात. आणि किती छान वाटतात मुली. म्हणजे यांची तपश्चर्या आमटे कुठे. अवॉर्ड रूम आहे. तुम्ही आता बघून घ्या. काका खूप खूप धन्यवाद. खरंय खरंय. त्यांचे परत आभार की तुम्ही आमच्या प्रकल्पाला भेट दिली. एक काळ असा होता की आम्हाला असं माणसं दिसत नव्हतं. हा. जून महिन्यात पहिला पाऊस पडला की 6 महिने बंद. जानेवारीत रस्ते सुरू व्हायचे. तेही पेपर मिळते बांबू वाहून न्यावं लागतं म्हणून. बांदिया नदी आहे तिथून गाड्या झाल्या. कोणती नदी ना. पण त्या नदीला एवढं पाणी असतं की असायचं म्हणजे असायचं. आणि पूल नव्हता ना. पूल नाही त्यामुळे पर्याय. बापरे एवढे पुरस्कार मिळालेत. आ छान बनवलंय. किती त्याग आहे. थकले ना आता.
आवडतो तुला अभ्यास? येतं का वाचता वगैरे? काय बनायचंय का तुला मोठं होऊन? लाजते ती. त्याला उचलता येत नाहीये. आई ग, मुलगीच आहे का ती पण? नाही ते पळणार. इकडनं आलो आपण आता. हेमलकसावरून निघालोय आता त्रिवेणी संगमावर चाललंय. 2-2.5 किलोमीटरचा पल्ला आहे. चलो बाय बाय हेमलकसा. चलो हा बोल बोल बोल. सर्वजण आपापलं सामान घेतलंय ना रूम मधून, काही विसरलं नाही ना कोण? हो, महत्वाचं तेच आहे. रूम सोडताना चेक केला नाही एकदा की आपलं काही राहिलंय का? आता बोलून काय पाहिजे? आपण पुन्हा एकदा जातो पर्णकोटा. आणि हे छत्तीसगड छत्तीसगड का? आलो का आपण संगमावर? अरे वा. आपण आता इथे संगमावर आलोय. किती नद्यांचा संगम आहे इथे? 3 ना? आणि इथली माती पण जरा वेगळीच दिसते. त्याला विचारावं लागेल. पण इथे कसे खडक आहेत ना? त्रिवेणी संगमचा हा पॉइंट आहे. तर या ठिकाणी 3 नदींचा संगम होतो. पहिली नदी इंद्रावती, दुसरी पर्लकोटा आणि तिसरी पामुल गौतमी. या 3 नदींचा या ठिकाणी संगम आहे. तर ही तुम्हाला जी दिसते नदी समोर, ज्या आपण आता या ब्रिजवरून आलो ना, ही नदी ही पर्लकोटा नदी आहे. आणि इकडून जी मोठी नदी वाहत आहे ही इंद्रावती नदी आहे. आणि या डोंगराच्या मधूनच इकडं मध्ये तुम्हाला दिसेल की थोडीशी रुंदी कमी आहे त्याची, ती पामुल गौतमी आहे. तर अशा या 3 नद्या मिळून या ठिकाणी संगम होतो आणि यांना त्रिवेणी नाव असं पडलेलं आहे. तर इथून पुढे जी नदी पुढे वाहते ती इंद्रावतीमधून म्हणूनच वाहते आणि अशीच ती ओडिसामध्ये जाते, गोदावरी नदीला जाऊन मिळते. आणि ही अशीच गोदावरी नदी आपली बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि हीच नदी पुढे आपल्याला तेलंगणाचं बॉर्डर वगैरे करत अशी ती वाहतून येते. गोदावरीला जाऊन मिळते. आणि हा या जे डोंगर दिसायला लागलेत म्हणजे तुम्हाला असं तिकडे त्या साईडला दिसत आहेत ना डोंगराच्या त्या पर्वतरांगा, त्याच्या पलीकडे आपल्याला छत्तीसगडचं बॉर्डर आहे. अरे बापरे, इकडे आहे छत्तीसगडचं बॉर्डर. हो. आणि आपण जे काल व्हिडिओमध्ये बघितलं की तिथं भाऊ आणि ताई ज्या नदीपाशी किनाऱ्याला थांबतात वगैरे करतात. तर इथून जरा पुढे गेला ना तर तो पॉईंट आहे आणि ते या जंगलातून असं तिकडे त्यांचा प्रवास असतो. बापरे. वगैरे फिरतात. हे भामरागड आहे. या जंगलातून रोड आहे. आपण पुढून आलो. काय चाललंय? मी नाही फोटो मध्ये. नाव पडलेलं आहे त्या मंदिरला. तर त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे, शिव मंदिर आणि मार्कंड ऋषीचं मंदिर आहे. छत्तीसगडवरून वगैरे गडचिरोली छत्तीसगडवरून तिथं भक्त येतात दर्शनासाठी. चंद्रपूरकडे रवाना. आता सोमनाथ प्रकल्प जो आहे तो 1250 एकर मध्ये पूर्ण शेतीचा प्रकल्प आहे. आपण पूर्ण तो प्रकल्प फिरून बघणार आहोत. आपण गाडीतूनच तो प्रवास करतो. कोणाच्या मालकीची जमीन? मालकीची नाही, ती 100 वर्षासाठी लीजवर घेतली. आमट्यांचा 3रा प्रकल्प. इथूनच तिथं म्हणजे भरपूर प्रकारचे तर हे बघा सूर्य. तिथं काही औषध फवारणी वगैरे काही नसतं त्या ठिकाणी. सेंद्रिय शेतीचा प्रकल्प आहे पूर्णपणे.
आणि आधी भरपूर प्रमाणात तिथं संत्रीच्या बागा पण होत्या, चिक्कूच्या बागा होत्या. तिथं पीक सगळं पीक घेतलं जात होतं आणि पालेभाज्या भरपूर घेत होता आणि ट्रकनं माल जायत होता बाहेर ट्रान्सपोर्ट. आणि असं होतं की ही सगळी शेती जी आहे ती आनंदोनमध्ये जी कुष्ठरोगी आहेत त्यांनीच ती शेती केलेली आहे. अरे बापरे. तेच सगळं सांभाळतात. हो. तर सुरुवातीला असा प्रॉब्लेम होता की कुष्ठरोगांनी ती शेती केलेली आहे, तर ते बाहेरची यातले लोकलचे लोक वगैरे करतात आणि थोडा आपला आनंदवन आणि हेमलकसा तिकडे पण तो माझी तिथून वगैरे ट्रान्सफर ट्रान्सफर. आणि उरलेलं काही असेल तर लोकलचे काही बागवान जे असतात ना तर ते येऊन घेणार आणि मग ते बाजारात लोक दररोजचा आठवडी बाजार तर असतो ना तिथं ते देत होते. आता उद्या जो प्रकल्प आहे तर तिथं हरिकाथा म्हणून आहेत त्या ठिकाणी. तो ते हरिकाथा तिथल्या तुम्हाला सगळं काही ते दाखवते. त्यांचं एज 82 वर्षाचे आहेत ते आता. आमची प्रार्थना कर्मजाती प्रांत भाषा वेश सारे संपुले. कर्मजाती प्रांत भाषा वेश सारे संपुले. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुले. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. ओवताली दाटलन अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तो बरी देई आम्हाला काजव्यांचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले झालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला तो श्वास आता तो पुन्हा ना थांबणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. नदीकाठी देव आहे तेवढं म्हणजे. अच्छा नदीकाठी आहे सगळं. वा. लोकांनी बघ तिथे जेवण आणलंय बनवायला. चला बसा. वैनगंगा. इथे हे मार्कंडा देव गाव आहे. आता आम्ही ह्या मंदिरात प्रवेश करतोय. गडचिरोली नदी किनारीच आहे. पुरातत्व सर्वेक्षण. प्लास्टिक अय्या इथे वीज पडली होती काय 1000 वर्षापूर्वी. तरी गार्डन वगैरे किती छान केले इथे.
बापरे, वीज पडून बघ कसं झालंय. वा, ओके झाला म्हणजे. तरी आता मला वाटतं आपला तो चंद्रपूर ते नागपूर प्रवास असेल. किती वेळ आहे किती कलाकुसर जुनी आहे, छान सगळ्या शिला आहेत त्या. वा, काय ते माई. हो, वा, सोमवारीच दर्शन झालं. हे बघ ना किती बारीक कलाकुसर आहे दगडावरची. बघू, हे बघ किती बारीक आहे. अय्या, हे बघ हे कसं केलंय छान. खरंच ग माई. ते दगड पण अशीच ठेवून पायऱ्या केल्या खूप वर जायला. आणि ह्या ज्या मूर्ती आहेत ना, ह्या मूर्ती पण एकदम रेखीव आहेत. हो, हे बघ ना किती किती बारीक काम आहे. बापरे, हो, खूपच सुंदर आहे. अय्या, हे बघ. हो ना, वाव, किती ग सुंदर अप्रतिम कर्व आहे. हे दगडातच कोरलंय ना. आणि सगळं दगडात हे बघ ना, हे कसं केलंय. हो, हम्पी तर मस्त आहे. हम्पी बदामी ना सगळं असं. जाऊ दे, जे झालं असेल. हा हा, ज्यावेळी आपण महादेवाच्या मंदिरात जातो तर एंट्रीला कधी नंदी असतो, बरोबर आहे? बरोबर. हा, काय तिथे नंदी नाहीये. तिथं ऐका. म्हणजे मेन आपण दर्शनासाठी घेतो ना मंदिर, तर तसं नाही. तर या मंदिराची जी रचना होती तर एंट्री आपली तिकडून होती. तिकडचे सगळं पडले आता, पण तिथं नंदी आहे. आणि सुरुवातीला जसं इकडून एंट्री केलेत, आता तिकडे नदीचा एरिया झालाय त्यामुळे. आणि आता इथले गावची लोक जे आहेत ते म्हणजे त्यावेळेस इथूनच डायरेक्ट आत जायचे आणि दर्शन घ्यायचे असं करत होते. आणि तीच प्रथा पडली आता सुद्धा, की इथून एंट्री करायची आणि दर्शन घ्यायचं. पण अजूनही त्या साईडला नंदी आहे. दरवाजा जरी मोडला असला तरी त्या साईडला नंदी आहे. तर त्यावेळेनुसार आपण तिकडून दर्शन घेऊया. मला वाटतं हे हेमाडपंथी मंदिर आहे का, कारण अंबरनाथचं अशाच पद्धतीचं हा, आणि ते त्याच शैलीतलं आहे हे. आता आपण थोडे इथे 10 मिनिट वेळ द्यायचा आहे, कारण 1 तास लागतो आपल्याला सोमनाथ प्रकल्पला जायला. ट्रॅफिक पण असतं. जरा तुझी ब्रा दिसते मला ब्लाऊज बाहेर पाठीमागे खेचून. फाडते की काय तो. नाही ग फाडत. तुम्ही शंकरापुढे नंदी पाहिलाय, पण गणपतीपुढे नंदी आहे मोरगावला. गणपतीच्या पुढे नंदी. हो, तुम्ही मोरगावचे आहेत का? कधी नसतो. तुम्ही मोरगावचे आहेत का? गणपती पुढे नंदी कधी नसतो. मोरगाव तुमचं गाव आहे? आमच्या कॉलेजमध्ये मोकाशी मॅडम. बापरे, पण ह्या विजेने असं नुकसान केलं. असं चित्रपटात बघतो गोव्याला कसं आहे तसं टाटायचं. इथून एंट्री होती वाटतं आधी. अय्या, इथून एंट्री होती का आधी. हो, उभे राहा तिथे. वाव, केवढा मोठा नंदी आहे इथे. एक मिनिट हा मावशी, थांबा मी येते परत. अय्या, इथे पण नंदीचं हे झालंय. पण नंदीचं पण इथे हे झालंय बघा.
त्याचा वशिंड गेलाय ग. हो इकडून जायला पाहिजे होता ग. पण हीच आहे ना एंट्री. इकडनं या. नंदीला नमस्कार करून जातात ना. तुम्ही कुठून आला ताई तिकडे? बापरे. काढला. कुठे आहे श्रद्धा? या इथे उभे राहा. या पटकन उभे राहा. ग्रुपवर टाकते ना एक. इकडे बघा. माझा पण एक काढा. धरा हे व्हिडिओ चालू ठेवा. आणि फोटो काढता येईल ना व्हिडिओ चालू असताना? काढला. आता हे काहीतरी नवीन चालू आहे त्यांचं काम. तुमच्या मनात हवा ते बाकी काय नाही. चल. कोणती नदी बोलला? नदी कोणती? वैनगंगा. हो बापरे. दिवे बघ कसे सोडलेत त्याच्यात. किती सुंदर मंदिर आहे. आतमध्ये पूजा. चल मार्कंडेय. चल माई ये ना. जे सगळं कोरीवकाम किती पुरातन असेल. 11व्या शतकातलं आहे. अच्छा 11व्या शतकातलं आहे. किती सुंदर. म्हणजे 10 मिनिटात काय काय झालं होतं माहिती? हेमाडपंथी शैलीमधलं हे बांधकाम आहे. इथे 2 वेळा वीज पडली, त्याच्यामुळे मंदिराची बरीच पडझड झाली. आणि तरी सुद्धा इतकं मंदिर टिकून आहे. थोडी अशी हो. हे बघे एंट्री. ये ना इकडे अशी. किती छान. घृष्णेश्वर मंदिर. किती वाजले आता? 7:10 कमी आहे. अच्छा ताडोबाच्या बफर झोन. काय सांगायचं नाही. आला तर शेक हँड करू, भेटू याला आज. हो ना सर. दात पण पाडलेले. ड्रायव्हर भाऊ घाबरलेले आहेत. नाही मी व्हिडिओ करतो शाळा. आज नाही लागत आहे मला. नाही वाटत भीती? नाही आज बघितलं ना मी पूर्ण. समोर होतं सरळ जायचं. तो पाळलेला होता. हा हा. अच्छा इथे पण कुष्ठरोगी वसाहतच आहे का? होय होय. म्हणजे ते सिक्युरिटीसाठी काठी बिठी ठेवत असतील ना? ते लक्षात आलं. चला आज जाऊ. आज जाऊ. वरचं पण श्रमसंस्कार. इथे लावा. गाड्या बऱ्याच आहेत. अरे एवढे विजिटर्स आले ना. विजिटर्स आले. हो. अच्छा असं प्रत्येक
तुम्ही आता आम्हाला असे बसेस प्रत्येक लोक येतात ना, हाँ बिस्किट देतात, मग असं वाटतं त्यांना देतात. आइए धीरे धीरे दादा दादा अरे वा किती छान छान बंगले. टायर मध्ये हे बघ लावलंय मस्त. अच्छा हे टायर मध्ये. टायर मध्ये मस्त यूज हो हो तिकडे त्या कमोड मध्ये नाही. इकडे टायरचे यूज आहे आणि हेमल कसाला ते होतं. होते टायर मध्ये ना. इथे ते पॉट होते टॉयलेटचे हेमल कसाला. हा मस्त इथे आम्हाला छान रूम मिळाली. 6 बेड आहेत आणि आता आम्ही लगेच चेंज करून चाललोय जेवायला. रात्रीच्या आलोय पण सगळं काका काय सांगतायत हे. गावाला लागून जी बऱ्यापैकी तयार झालेली शेती होती ती 2000 एकर मधून 750 एकर आम्हाला सोडण्यात भाग पाडले. मग राहिलं ते आमच्याकडे 1250 एकराचं पूर्णतः जंगल. एकानं बघितलं जंगल कसं आहे तर हे पूर्णतः जंगलाने व्यापलेला भाग आहे. कुष्ठरोगी बांधवांच्या भरोशावर डेव्हलपमेंट करणं आपला अशक्य आहे असं बाबांच्या लक्षात आलं. म्हणून पहिल्याच वर्षी बाबांनी इथे आंतरभारतीय श्रम संस्कार पाणी नावाचं शिबिर आयोजित केलं. हे शिबिर अविरत आतापर्यंत आपल्याकडे चालू आहे. त्याची ठरलेली तारीख आहे 15 ते 22 मे. या कालावधीमध्ये ते शिबिर घेतलं जातं. तर पहिलं जे शिबिर आयोजित करण्यात आलं त्या कालावधीमध्ये या परिसरात वीज नाही, जमिनीची लेवलिंग नाही, डोक्यावरती कोणत्या प्रकारचं छत नाही. अशा या कठीण परिस्थितीत सकाळी तुम्हाला जाताना दिसेल डाव्या बाजूला मैदान आहे. वेळेवरती कुष्ठरोगी बांधवांनी तिथले झाडं काढली, जमिनीची लेवलिंग केली, मांडव टाकला आणि त्या ठिकाणी पहिलं शिबिर आयोजित करण्यात आलं. जरी पहिलं शिबिर होतं तरी पूर्ण भारतामधून जवळजवळ 1650-1700 स्त्री पुरुष मुलं मुली त्या शिबिराला हजर होते. आणि ते शिबिर 1-2 दिवसाचं नव्हतं तर 15 दिवसाचं ते शिबिर होतं. 15 दिवस त्या लोकांनी असं काळोखामध्ये जमिनीवर झोपून कसं पार पाडलं. आणि सध्या 5 मिनिटासाठी वीज गेली तर जे खातात मोबाईल. काळ बदलला, माणसं बदलली. तर असे शिबिराचे काही वर्ष लोटले. एका शिबिरामध्ये टाटाचे काही लोक आले. त्या कालावधीमध्ये आता तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवला आहे त्या मकानापासून तर ते 2 मजली मोठी बिल्डिंग दिसते तुम्हाला, तो भाग काही डेव्हलपमेंट झाला नव्हता. त्यांच्या लक्षात असं आलं का बरेचसे शिबिरार्थी मुलं मुली स्त्री पुरुष त्यांनी असं उघड्यावर झोपलेलं पाहिजे. ते बघून त्यांना वाईट वाटलं. शिबिर संपल्यानंतर जेव्हा ते परत आपल्या भागात गेले तेव्हा त्यांनी वरच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा आमच्या संस्थेमध्ये दरवर्षी शिबिरं घेतात तरी पण त्यांची राहायची सोय होत नाही. त्यासाठी आपणास काहीतरी करायला. तुम्ही उभ्या का बसून तरी जा. वरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा आमच्या संस्थेमध्ये दरवर्षी शिबिरं घेतात पण त्यांची राहायची सोय होत नाही. त्यासाठी आपणास काहीतरी करायला हवं. आता टाटाबद्दल आपण ऐकून आहोत. टाटा एकमेव व्यक्ती अशी होती तर ती अशा समाजभावी संस्थाचे कामं बघून आपल्या परीनं जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करायचे. आता नुकतेच ते मागच्या 1-1.5 महिन्याचं एक्सपायर झालं. तर त्यांनी दखल घेतली आणि ती 2 मजलीची बिल्डिंग आहे ती बांधण्यासाठी टाटाने पैसा दिला. आता खालच्या भागामध्ये शिबिराच्या कालावधीमध्ये मिटिंगा होतात. मधला जो भाग आहे तिथे 300-350 मुलं एकाच वेळेस झोपू शकतील असा अखंड हॉलच आहे. स्त्रियांची आणि मुलींची सोय ही लांबच्या लांब चाट तुम्हाला दिसते. अशीच एक चाट या मकानाच्या मागच्या बाजूला आहे. स्त्रियांची आणि मुलींची सोय आम्ही तिकडे करीत असतो. आता बाबाच्या कामाची आनंदची वार्ता भारतभर पसरली. मग तुमच्यासारखे जे रिटायर झालेले लोक आहेत ते देवस्थानं किंवा प्रेक्षणीय स्थळं बघायला जाणारे त्यांना असं वाटलं की बाबा आमटेजीचं खूप सारं नाव होत आहे, चला प्रत्यक्ष जाऊन बघावं. तर खूप सारे ग्रुप यायला लागले. तर त्यांची राहायची सोय आमच्याकडून होत नव्हती. ही जी लांबच्या लांब काय आहे तिथे हॉल आहे. त्या हॉलमध्ये स्त्री पुरुषांना मुला मुलींना आम्ही ठेवायचे. ते आम्हाच काही बरं वाटलं नाही.
मग आमच्या संस्थेचे ट्रस्टी आहेत मुंबईमध्ये नरेनभाई मिस्त्री म्हणून, त्यांच्याकडे मग आम्ही आमची व्यथा मांडली का सोमनाथला जे पर्यटक म्हणून येतात त्यांची राहायची सोय होत नाही, तुमच्या परीनं काही जमत असेल तर बघा. तर त्यांचे एक मित्र होते आनंदराव पवार, ते पण आता 8-9 महिन्याच्या आधी एक्सपायर झाले. तर नरेनभाईच्या सांगण्यावरून त्या एकाच व्यक्तीने 31 लाख रुपये दिले आणि काही पैसा कमी पडत होता तो नरेनभाई मिस्त्रींनी जे मुंबईमध्ये आनंद मित्र मंडळ म्हणून स्थापन केलं, त्यांनी काही पैसा टाकून ज्या ठिकाणी तुम्हाला ठेवलं आहे ते 4 ब्लॉक बांधले खालच्या बाजूचे. तर त्यामध्ये 45-46 लोक राहू शकतील अशी आपण व्यवस्था केली. त्याच्या आतमध्ये जेवढं काही साहित्य आहे प्लॅस्टिकच्या गडव्यापासून गादीवरची पलंगापर्यंत आणि ज्या स्टीलच्या टेबलवरती तुम्ही जेवण केलं त्यासाठी पुण्याचे एक प्रभाताई चाफेकर म्हणून आहेत, खूप वर्षापासून संस्थेशी त्या जोडल्या आहेत, त्यासाठी त्यांनी मदत केली आहे. आता थोडं विकासभाऊबद्दल बोलायचं झालं तर हे विकासभाऊ डॉक्टर आहेत का इंजिनियर आहेत हे तुमचं तुम्हाला ठरवावं लागेल. आता 2 प्रकल्प तुम्ही बघून आलात, थोडीफार कल्पना तुम्हाला आलीच असेल विकासभाऊच्या कामाची. आता इथे काय काय घडवलं ते थोडक्यात तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न मी करेल. आता तुम्ही राहता तुमच्या बाजूला जे अर्धा वर्तुळाकार जे मकानं दिसले छोटेसे 2 आहेत ना तिथे बाजूलाच, तर ते विकासभाऊच्या कल्पनेतून तयार झालेले मॉडेल्स आहेत. शिबिराच्या कालावधीत फक्त 6 दिवसात 7 दिवसात ते उभं करून दाखवण्यात आलं. त्यामध्ये RCCचा उपयोग नाही, लाकडाचा उपयोग नाही, सिंगल विटाची अशी तिरपी जोडाई आहे. त्याचे 4 फायदे असे: कमी कालावधीत, कमी खर्चात, उष्णतारोधक आणि भूकंप झालाच तर माणूस मरणार नाही याची शाश्वती असलेलं ते एक मॉडेल आहे. कदाचित तुमच्या वाचनात आलं असेल किल्लारीला जो भूकंप झाला होता त्या ठिकाणी बऱ्याचशा इंजिनियर लोकांनी आपापल्या परीनं वेगळ्या वेगळ्या घराचे मॉडेल्स नेले होते. तसंच आमचा विकासभाऊ आमचे जे कुष्ठरोगी बांधव त्या मकानाचे कारागीर होते त्यांना सोबत घेऊन गेले. सर्वांनी आपापल्या परीनं आपल्या आपल्या मॉडेलची माहिती दिली. जेव्हा विकासभाऊने या घराची माहिती दिली सर्वांनी अभ्यास केला. अभ्यासाअंती असं ठरलं की हेच मॉडेल तिथे सुटेबल आहे, तर याच प्रकारचे घरं तिथं बांधल्या गेलेले आहेत. आता आणखी 2 प्रकल्पामध्ये तुम्ही त्यांनी काय काय घडवून ठेवलं ते बघून आला. तर सोमनाथमध्ये काय घडवलं त्याचं थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो. इथे जे दरवर्षी शिबिरं भरतात त्या शिबिरामधनं आणि स्थानिक कुष्ठरोगी बांधवांच्या भरोशावरती आमच्या या 1250 एकरच्या परिसरामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे 17 तळी पाहायला मिळतील आणि एक ओढा कायमस्वरूपी आपल्याकडे वाहत असतो 12 महिने. तर त्यावरती एक प्लॅस्टिक टायर्स हे वापरून एक छोटासा 2 मीटर उंच असा एक बंधारा बांधलेला आहे. 2008मध्ये काय झालं, पाऊस कमी झाला, तळी आमची कोरडी राहिली. बऱ्यापैकी पाऊस झाला तर आम्हाला जवळजवळ 5,500 क्विंटलपर्यंत भात व्हायचा. पण 2008मध्ये पावसाअभावी भात झाला होता फक्त 450 क्विंटलच्या जवळ. विकासभाऊ समोर प्रश्न निर्माण झाला होता की दरवर्षी जर असा अनियमित पाऊस पडत राहिला आणि उत्पन्नात एवढी तूट आली तर हे 3-4 प्रकल्प आपण कसे सांभाळायचे. मागून मागायचं किती आणि देणारे काय देतील, त्यापेक्षा आपणच काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. तर तो 12 महिने वाहणारा ओढा आहे. तर तिथे एक आता सांगितल्याप्रमाणे प्लॅस्टिक टायर्स हे वापरून एक 2 मीटर उंच बंधारा बांधला. तर त्या बंधाऱ्यामध्ये जो कॅनल काढला, जो नदीला जाणारं पाणी होतं ते वळवून आपल्या भागामध्ये घेतलं, एक कॅनल काढला. त्या एका कॅनलने आपल्या 17 तळ्यांपैकी 11 तळी, कुठेही विजेचा खर्च नाही, कुठेही डिझेलचा खर्च नाही, निवड ग्रॅव्हिटीच्या भरोश्यावरती 11 तळी आपल्याला भरता येतात. 2010 पासून आम्हाला पाण्याचा तुटवडा म्हणून भासतच नाही. आता काय झालं, दरवर्षी आमच्याकडे सुरुवातीच्या काळामध्ये कुष्ठरोगी बांधवाकडून शेती वगैरे व्हायची, पण आता डॉक्टर लोकांनी या आजारावरती खूप सारा अभ्यास केला. अभ्यासांती समाजापुढे मांडलं का हा आजार सर्वसामान्य आजारासारखा आहे, एकापासून दुसऱ्याला होत नाही, व्यवस्थित औषधी घेतली तर 6 महिन्यात कोणत्याही प्रकारची डिफॉर्मिटी येत नाही, सर्व सरकारी दवाखान्यामध्ये ही औषधी फुकटात मिळते. तर आता नवीन पेशंट काही येत नाही.
आहे ते जुने झाले आणि जुने माणसं आता बाया म्हाताऱ्या झाल्या. स्वयंपाक करायचा प्रश्न निर्माण झाला. आमचा हा 12.5 एकर परिसर, तो आमचा जो टायरचा बंधारा म्हणतो त्या बंधाऱ्यापासून ते इकडे शेवटल्या टोकापर्यंत पाहतो म्हटलं 2-2.5 किलोमीटर लांब होते. तर ते कुष्ठरोगी बांधवांना शेती करायला त्रासच होणार होतो. म्हणून ज्या जागेवरून शेती करण्यास योग्य पडेल अशाच ठिकाणी कुष्ठरोगी बांधवांच्या 80 लोकांच्या 5 वेगळ्या वसाहती केलेल्या आहेत. आणि 5ही वसाहतीमध्ये सुरुवातीच्या काळात घरी कुणीही स्वयंपाक करायचे नाही. प्रत्येक वसाहतीमध्ये त्यांचं मेस दिलेलं होतं. पण आता आमची माणसं म्हातारी झाली, स्वयंपाक करायचा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून आता आमचे 4 मेस बंद पडल्यात आणि एकाच मेसमध्ये स्वयंपाक बनतो. आणि आमच्याकडे एक 4 व्हीलर गाडी आहे. त्या गाडीने प्रत्येक वसाहतीमध्ये सकाळी चहा आणि नाश्ता पोहोचवला जातो 5-5:30ला आणि संध्याकाळी आपला दुपारचं 10:30ला 11चं जेवण पोहोचवलं जातं आणि संध्याकाळी 5ला रात्रीचं 7चं जेवण प्रत्येक वसाहतीमध्ये पोहोचवलं जातं. तर आमच्याकडे आता जी शेती आहे त्या शेतीमध्ये सुरुवातीला एवढा भाजीपाला निघायचा. जेव्हा आमचे कुष्ठरोगी बांधव तरणे ताठे होते तेव्हा रोजचे 2-2 ट्रक भाज्या निघायच्या. बापरे. तर त्यातल्या एक ट्रक मी ठोकमध्ये चंद्रपूरमध्ये विकायचा आणि एक ट्रक इकडे किरकोळ बाजार, आमच्याकडे रोजचे बाजार आहेत, तर बाकीचा माल आम्ही इकडे किरकोळमध्ये विकायचा. पण आता परिस्थिती अशी निर्माण झाली, शासनाने काय केलं, सर्वांना ऐदी बनवून टाकलं असं म्हणायला हरकत नाही. फुकटाचं रेशन पाणी देऊन, फुकटाचे पैसे देऊन. तर मजूर वर्ग हा काम करत नाही. सर्व जगालाच हा प्रश्न भेटतो. खरंय. तर आता शेती आम्हाला बाहेरच्या मजुराच्या भरोश्यावर करावं लागतं. पण बाहेरचं मजूरही काम करत नाही. म्हणून आम्ही बरेचसे कामं त्यांना काय म्हणतात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं देऊन देतो की एवढं काम करा, तुम्हाला एवढा त्याचा मोबदला मिळेल. तर अशा रीतीनं आता जवळजवळ 350 एकरमध्ये धानाची लावण केलेली आहे, भाताची, आणि 250 एकरच्या जवळपास कॉटन लावलेला आहे, कापूस. आता त्याचं उत्पन्न आपण घेत असतो आणि तुमच्यासारख्याकडून मग आम्हाला डोनेशनच्या स्वरूपात थोडीफार मदतही मिळत असते. त्याच्यावरती संस्था आता चालू आहे. या सर्व प्रकल्पांवरती आमच्या फॅमिलीचा किती त्याग आहे तुमच्या हेमलकशाच्या प्रवासामध्ये कळलंच असेल. बाबांनी जेव्हा आनंदवनची निर्मिती केली त्या कालावधीमध्ये बाबांकडे फक्त 14 रुपये, एक लंगडी गाय आणि 7-8 कुष्ठरोगी बांधव जे वर्धेवरून आणले होते, तेवढ्या भरोशावरती आनंदवनची निर्मिती 1949 मध्ये झाली. लगेच त्यांना तरुणांसाठी काय करावं म्हणून 1965 मध्ये मागणी केली. 67 मध्ये सोमनाथची निर्मिती झाली. त्या कालावधीमध्ये आमच्याकडं कोणत्याच प्रकारच्या गाड्या वगैरे नव्हत्या. फक्त एक सायकल होती आणि एक ट्रॅक्टर होती. त्या ट्रॅक्टरच्या भरोशावरती बाबांनी हेमलकशाचा सर्वे 1971-72च्या कालावधीमध्ये केला ट्रॅक्टरवर जाऊन. त्यांच्या लक्षात असं आलं की त्या भागातले लोक, शिकले सवरलेले लोक त्यांना लुबाडत आहेत, त्यांना औषधीची सोय नाही, शिक्षणाची सोय नाही. म्हणून मग त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून 1973 मध्ये हेमलकशाची निर्मिती केली. असे एक प्रकल्प निर्माण करत गेले. प्रत्यक्ष आपण ज्या स्पॉटवरती जातो त्या स्पॉटवरती तुम्हाला पुरेपूर माहिती मिळते. पण आता हे तुटक थोडीशी माहिती देण्यात आली माझ्यापर्यंत जेवढे जमलं तेवढं तुमच्या नजरेसमोर मांडलं. तुम्ही पण सुरुवातीपासून आहेत ना काका इथे? मला 51 वर्ष झाली. हो. तुमचं काय नाव? हरिभाऊ पाटील. मग तुम्ही बाबांबरोबरच आले का तेव्हा इथे? थोडासा 2-3 वर्षांनी. अच्छा. मग तुमचं कुटुंब पण इथेच आहे? माझी फॅमिली 23 वर्ष झाले एक्सपायर झाली. अरे बापरे. आणि मग मुलं वगैरे? मुलगा अमरावतीमध्ये BSNL मध्ये काम करतो. अरे वा. मग शिक्षण त्यांचं कुठे झालं?
शिक्षण इथेच घेतलं, त्याच्यानंतर मग अमरावतीमध्ये गेलो. बाबांच्या मुलांबरोबर शिकले असतील मग ते पण? लहान आहे ना. लहान आहे. अच्छा अच्छा. हा हा. आता 6 वर्षाची 7 वर्षाची 6 वर्षाची मुलगी आहे. अच्छा अच्छा, वय कमी आहे. हा. सगळं बघायला किती वेळ लागतो प्रकल्प तुझ्या? तसं मला 2-2.5 तास लागतात. मोठा ग्रुप राहिला तर 2.5 तास लागतात. छोटे ग्रुप राहिले तर मग 2 तासात जातात.